मित्रांनो, लोकसभा 2024च्या निवडणुकीमध्ये हरियाणामध्ये चांगली कामगिरी करून देखील काँग्रेसला विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र पराभव पत्करावा लागलेला आहे. कारण 2014, 2019ला लोकसभेमध्ये 10 पैकी 10 जागा जिंकणारी भाजपा 2024च्या लोकसभेला फक्त 5 जागांवर आली. काँग्रेसने मुसंडी मारत तिथं थेटपणे 0वरून 5 इतक्या जागा जिंकल्या आणि मग विधानसभेला मात्र काँग्रेसची पिछेहाट झाली. सर्व जे काही ओपिनियन पोल आले होते, एक्झिट पोल आले होते मतदानाच्या नंतर, तर सर्वजण दाखवत होते की काँग्रेस जिंकणार आहे. म्हणजे 60च्या आतमध्ये क्वचित एखादा पोल होता. जवळपास सगळे सर्वे 60+, 65+, 70+ अशा जागा दाखवत होते. आणि मग असं असताना देखील प्रश्न हा आहे की काँग्रेस का हरली. आणि महत्त्वाच्या 4 मुद्द्यांच्या आधारे आपण समजून घेणार आहोत की काँग्रेस नक्की का हरली. मग यामधील पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे भाजप ही एकसंधपणे एक दिलाने तिथं लढली. कारण मनोहरलाल खट्टर यांना बाजूला सारून नायब सिंह सैनी यांना तिथं मुख्यमंत्री केलं होतं आणि त्यामुळं भाजपमध्ये काहीसा कलह होता. आणि तो तसा असताना देखील मग मोदी शहा त्यांचा कलह मिटवण्यात यशस्वी झाले. मग मोदी शहांनी जशी मेहनत घेतली तशीच तेथील स्थानिक नेतृत्वाने देखील मेहनत घेतली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील मेहनत घेतली आणि RSSच्या स्वयंसेवकांनी देखील तिथे प्रत्येक मतदारसंघात जाऊन मेहनत घेतली. या उलट काँग्रेस मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये मग यश मिळालेलं आहे, तर मग आता खूप जास्त मेहनत करायची गरज नाही अशा आविर्भावात राहिली. आणि मग त्यामुळं मग राहुल गांधी किंवा केंद्रीय नेतृत्व थोडंसं सभा वगैरे घेताना दिसलं, परंतु स्थानिक पातळीवर विशेष मेहनत घेत असताना दिसले नाही. मग यामध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काँग्रेसमधील अंतर्गत असलेला कलह. कारण काँग्रेसमध्ये हुड्डा, शैलजा आणि सुरजेवाला असे तिथं 3 गट आहेत. आणि मग या 3 गटांमध्ये एकी करण्यामध्ये काँग्रेसला अपयश आलं. हुड्डांच्या हातामध्ये तेथील सर्व सूत्र दिली होती, सर्व अधिकार दिले होते आणि मग ते ठरवत होते की नक्की उमेदवारी कोणाला द्यायची, कोणत्या मतदारसंघातून कोणाला लढवायचं आहे, प्रचाराची रणनीती कशी आखायची आहे. आणि या सर्व गोष्टींमुळे कुठेतरी मग सुरजेवाला गट असेल किंवा शैलजा असतील ज्यांचा तिथं चांगला प्रभाव आहे, तर त्या सातत्याने दूर राहिल्या आणि भाजपने या मुद्द्याचा प्रभावीपणे वापर केला. अमित शहानी प्रत्येक रॅलीमधून मग शैलजा यांच्या नावाचा वापर करून शैलजांना कसं साईडलाईन केल्या जात आहे काँग्रेस आणि दलित व्यक्तीला कसं बाजूला सारत आहेत, अशा पद्धतीने तिथे प्रचार केला. आणि त्याचा परिणाम म्हणून मग काँग्रेसला तिथं पराभव पत्करावा लागला. यामध्ये तिसरा महत्त्वाचा मुद्दा की जाट विरुद्ध नॉन जाट असं जातीय समीकरण राखण्यामध्ये तिथं भाजपला यश आलं. कारण मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की कधी काळी भाजप ही हिंदू विरुद्ध मुस्लिम किंवा धार्मिक ध्रुवीकरणावरती ते निवडणुका लढायचे. 2014ची निवडणूक ही धार्मिक ध्रुवीकरणावर होती, परंतु त्यांना कळलंय आता तो मुद्दा चालत नाहीये. मग आता त्यांनी प्रत्येक राज्यात पाहिलंय की तिथं कोणकोणत्या जाती आहेत आणि मग जाती विरुद्ध जातीला लढवायचं आणि मग जी लोकसंख्येने जास्त जात समुदाय आहेत तर त्यांना जवळ करायचं आणि बाकीच्या जात समूहांना दूर सारायचं. मग तो मणिपूरमधला संघर्ष आहे, असाच संघर्ष आहे, जात संघर्ष आहे. तर मग इकडं काय झालं हरियाणामध्ये की जाट विरुद्ध नॉन जाट. कारण हरियाणाला जाट लँड असं म्हटलं जातं आणि भाजपला जाटांचं वर्चस्व मोडीत काढायचं होतं. त्यासाठी त्यांनी जाटांकडे दुर्लक्ष केलं आणि नॉन जाट यांना एकत्रित करायला सुरुवात केली. कारण तिथं जवळपास 22 ते 25% इतके जाट मतदार आहेत आणि 32 ते 35% इतके जाट लोक आहेत. आणि मग हे सर्व नॉन जाट जे लोक आहेत तर हे भाजपच्या बाजूने गेले आणि मग त्याचा लाभ हा भाजपला झाला आणि काँग्रेसला त्यामुळे तिथे पराभवाचा सामना करावा लागला. मग यामधील चौथा महत्त्वाचा मुद्दा असा की तेथे असलेलं दलित मतदान. मग मित्रांनो, लोकसभेच्या वेळी संपूर्ण दलित मतदान हे एक गठ्ठा तिथं काँग्रेसच्या सोबत राहिलं होतं. कारण भाजपने 400 पारचा नारा दिला होता. भाजप नेते म्हटले होते की 400 पार झालं की आम्ही संविधान बदलणार आहोत आणि मग त्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे असं जे काही एकूण चित्र तयार झालं होतं. त्यामुळे मग आपोआप दलित मतदार हा इंडिया आघाडीकडून गेला होता, खास करून काँग्रेसच्या बाजूने गेला होता. आणि मग तिथं जेव्हा मी आधीच्या मुद्द्यात सांगितलं की 3 गट होते, त्यापैकी शैलजा या दलित समाजाच्या नेत्या आहेत
आणि मग त्यांना थोडं साईडलाईन केल्यामुळं मग दलित जो तिथं 20% इतकं मतदान आहे, तर अमित शहानी खास रॅलींमधून या गोष्टींचा उल्लेख केला. शैलजांना कसं साईडलाईन केलं आहे हे ठासून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि कदाचित काही टक्के जे लोकसभेला तिकडं मतदान गेलं होतं, तर त्यामधील काही टक्के मतदान हे भाजपकडे वळवण्यात भाजपला अमित शहांना यश आलं असावं. कारण संविधान बदलाचा मुद्दा हा विधानसभेला नव्हताच. आणि मग त्यामुळं शैलजांचं ते सर्व उदाहरण बघून कदाचित मतदारांना ते अपील झालं असावं, दलित मतदारांना, आणि मग त्यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपला मतदान केलं असू शकतं. मित्रांनो, या 4 महत्वाच्या कारणांमुळं मला असं वाटतं की लोकसभेवेळी खूप चांगला परफॉर्मन्स दाखवून देखील मग काँग्रेसला तिथं पराभव पत्करण्याची वेळ आली आणि भाजपने मात्र हॅट्रिक साधलेली आहे. आता महाराष्ट्रामध्ये देखील विधानसभेच्या निवडणुका आहेत. काहीशी हरियाणा सारखीच महाराष्ट्राची ही परिस्थिती आहे. तिकडं जशा खेळ्या भाजप खेळत आहे, तशाच खेळ्या महाराष्ट्रात देखील खेळत असताना दिसत आहे. आणि मग भाजपचे नेते तर म्हणत आहेत की हरियाणात काँग्रेस हरली, महाराष्ट्रात देखील हरणार आहे. हरियाणात भाजप जिंकली, महाराष्ट्रात देखील भाजप जिंकणार आहे. आपण वाट पाहूया महाराष्ट्र विधानसभेची. मात्र मी जे महत्वाचे मुद्दे सांगितले 4, या मुद्द्यांविषयी तुमचं नक्की काय मत आहे? या मुद्द्याच्या व्यतिरिक्त अन्य कुठल्या मुद्द्यामुळे काँग्रेस हरलेली असू शकते? आणि हरियाणा निवडणुकीचे निकालाचे परिणाम हे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालावर होतील का? हरियाणा भाजपने जिंकलं, महाराष्ट्र भाजप जिंकू शकेल का? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जशी वाटतात तशी कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. तुमच्या भरपूर कमेंटची वाट पाहतो. आजच्या पुरतं एवढंच, थांबतो. धन्यवाद.